व्याप्ती मोठी आहे. गट्टरचे काम जे आहे त्याची म्हणजे विष्णूप्रमाणे झालीत का नाही जागेवर जाऊन तुम्ही म्हणणार पाहणी करायला सांगितली त्या पद्धतीनं उपअभियंता ग्रामीण पाणी बोर्डला आपण सांगितलं आणि मीटरची पाहणी ती करणार आहे. मग त्याचा अहवाल यायला जरा वेळ लागेल. तर मला विनंती करतो की तुम्हाला तुमच्या अर्जानुसार तिन्ही अहवाल असं तयार आहे तर तुम्ही खरं उन्हात बसू नका खरं आम्हाला सहकार्य करा. लेखी स्वरूपात आपण जर हे सर्व दिलं तर आम्ही त्याच्यावर आम्हाला लेखी स्वरूपात द्या या गोष्टी साहेब कारवाई करतो. किती दिवस लागतील काय तुम्हाला आपलं दिले का पत्र लेखी स्वरूपात द्या आम्हाला. साहेबाशी बोला. साहेब साहेब एक साहेबांनी पहिली मला फोन गोष्ट, करून द्या. कारण ऊन आज जास्त. उपोषण आहे आणि आज आंदोलन करणार आहे हे सांगितलेलं असताना देखील BDO साहेबांनी आज उपस्थित न राहता बाहेर जायला कुठेही नव्हतं पाहिजे तरी देखील ते बाहेर गेलेत. म्हणजेच यांना किती नागरिकांची काळजी आहे हे यामधून स्पष्ट होत आहे. आणि स्पष्टपणे असं मी डायरेक्ट म्हणू शकतो की ही एक शोकांतिका वाटते की आज इथं लोक येणार आहेत आणि उपोषण करणार आहेत तरी देखील ते बाहेर जात आहेत. साहेबांनी आज उपस्थित काय राहिलं झालं पाहिजे. साहेब नायगावमध्ये साहेब फुल्यांचं ते आहे ना स्मारक त्यासाठी जमीन दस्तीसाठी ती पाहणी करायला गेली त्यांच्यावर तो विचार रस्ताचे अधिकार अगोदर साहेब खंडाळायला एक दिवस त्यांच्या नसतं अधिकार त्यांना आहे. साहेबांना म्हणलं फोन ती महत्त्वाचं साहेब काम फोन होतं. लावून देतो. आतापर्यंत काय साहेब झालं 8 दिवसात काय केलं. 8 दिवसात प्राथमिक पाहणी झालेली आहे परंतु गट्टर जे आहे ना गट्टरची इस्टिमेट 5 आहे ती त्या इस्टिमेटमध्ये प्रमाणे गट्टर झालेत का आणि ते तांत्रिक योग्य आहेत का नाही ह्या अर्जात सांगितल्या पद्धतीनं उपअभियंत्याला काल रात्री साहेब काय म्हणले आपण पत्र देऊ आणि उपअभियंत्यांचा दाखला घेऊ मीटरचा त्यांचा ती तुम्हाला आणखी नेऊन दाखवते त्यावेळेस किंवा कुठं ते कुठं तुम्हाला नेऊन दाखवते उपअभियंता तुमचे जे अक्षर आहे का नाही हे 5 पैसे काढले साहेबांना हॅलो हॅलो जसं यांनी सांगितलं त्याच पद्धतीने माझ्याकडे दुसरा एक पुरावा दाखवतो तुम्हाला की यांचं काम खरंच म्हणजे खूपच चुकीचं आहे. हे कसं दाखवतो एक मी दुसरा एक अर्ज केला होता पाठीमागे यांना आणून दिलेला अर्ज आहे 8 तारखेला ऑफिसमध्ये अर्ज दिलेला असताना आणि 8 तारखेला अर्ज दिलेला असताना त्यांच्याकडे प्राप्त होतो 18 तारखेला म्हणजे 10 दिवस ऑफिसमध्ये अर्ज पोचायला वेळ जातो. म्हणजेच हे जाणून बुजून करतात का की काही लोकांना पाठीआड घालतायत. हा देखील इथे सुद्धा म्हणजे कागदोपत्री पुरावा आहे. हा देखील मी सगळ्या जनतेसमोर म्हणजे दाखवू शकतो किंवा दाखवू इच्छितो की अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन दिलेलं पत्र 8 तारखेला दिल्यानंतर ते त्यांना 18 तारखेला पोचतं. म्हणजे त्यांच्याच ऑफिसमधून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलला जाण्यासाठी 10 दिवस यांना काळ लागतो. म्हणजे ह्यांचं काम किती तत्परतेने आहे. आणि हे जर तुम्ही थांबू शकता आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे चौकशी त्याची करणार चौकशी चालू पण आहे केलेली सुद्धा आहे. तुमची चौकशी जी चालू आहे त्याचं मला फक्त एकच पत्र द्या. मी ह्या तारखेपर्यंत कारवाई किंवा अहवाल तयार करून देतो. लेखी कारवाई तर हां मग आम्हाला फक्त लेखी द्या बस. 12 दिवसात काय झाले तुमची 3 वेगवेगळी पत्रे तुमच्या मागण्या वेगवेगळ्या आहे. तुम्ही तांत्रिक अभिप्राय मागताय आता तो तांत्रिक अभिप्राय द्यायचा म्हणजे तांत्रिक अभिप्राय द्यायचा अधिकार मग एक काम करतो त्यांना का 10 दिवसाचा टाइम कधी संपतो त्या दिवशी करणार. नाहीत करणार. आता अजून 10-12 दिवस लागतात म्हणतात. मग ठीक आहे मग तुम्हाला ज्यावेळेस कारवाई करायची त्यावेळेस करा. मी इथंच बसतो आणि त्या अधिकार काय नाही लेखी द्या ना साहेब आम्हाला तुम्ही. नाही लेखी द्या ना मला. नाही ते 10-12 दिवस म्हणते. हां ठीक आहे असू दे. साहेब ऐका साहेब काय म्हणतोय आम्हाला लेखी द्या बाबा तुमची कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल. मग झाले 10 दिवस. मग आता 10 दिवसात सांगितलं त्यांनी. बरं आता कधीपर्यंत होईल कारवाई काय. कारण आमचं चौकशीचं संपले पाहिजे ना. मला एक सांगा तुम्ही 7 दिवसाच्या मुदत कुठल्या कायद्याच्या आधारे आम्हाला बरं 7 दिवसाचं ऐक ठरवलं की आम्हाला 7 दिवसात म्हणजे आमची चौकशी पूर्ण होईल. तुम्ही कशाच्या आधारे ठरवलं. साहेब आम्ही काय म्हणतोय तुम्ही म्हणताय ना आम्हाला तुम्ही ऐका की आंदोलन बंद करा म्हणताय ना तुम्ही. 7 दिवसात झालं पाहिजे. 7 दिवसात कशाच्या आधारे तुम्ही आम्हाला अल्टिमेटम कशाच्या आधारे देता. बरं ठीक आहे तुम्ही 10 दिवसाचा आम्हाला टाईम दिला 10 दिवसात तुमची कारवाई पूर्ण होणार आहे का. होईल ना मी पत्र कधी दिले तुम्हाला
तुम्ही आम्हाला दिले पत्र किती पहिलं 8 तारखेला दिले नंतर परत 11 तारखेला नाही नाही, त्यांचं पत्र कधी मिळाले 8 तारखेला एक दिले आणि परत 11 तारखेला 18ला दिले त्यांच्यावर डिस्प्रमाणे रात्री एक दिली. 11 तारखेचं मग तुमचं आता म्हणणं आहे की आम्ही तुम्ही 21 तारखेपर्यंत कारवाई करा 21 तारखेपर्यंत करताय का मग हो करणार आहे मी कारवाई आमचं सुरू आहे काम ठीक आहे मग आता आम्ही तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन मागं घ्यावं हो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून मागं घेतो पण आम्हाला विस्तारित करायला हा बाकी घेण्याचं आम्हाला काही अडचण नाही पण त्याच्यावरती कारवाई नाही आम्हाला का नाही आंदोलन मागं घ्यायला काही अडचण नाही पण त्याच्यावरती कारवाई तुम्ही ठोसपणे करणार का ठोसपणे करणार मी लिखित दिले तुम्हाला असं काय करायचं लिखित दिले मी तुम्हाला ते कारवाई करण्याचा अधिकार पण नाही म्हणताय कारवाई करणार तुम्ही आता आपली त्या दिवशी चर्चा झाली असताना सुद्धा तुम्ही जरा चर्चा झाली साहेब पण त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती मी म्हणतो वेगवेगळ्या मुद्द्यात जाऊ द्या पण चहाच्या प्रकरणामध्ये तरी चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती झाली ना चालू आहे ना त्याच्या प्रकारामध्ये चौकशीचा चालू आहे पूर्ण पण होईल आता त्याच्यावरती कधी कारवाई होईल काय अंदाज आम्हाला त्यांचंही म्हणणं घ्यावं लागेल ना की तुम्ही हे 1700च्या आधी घेतलेली 1700च्या आकाशाआधी घेतलेली तुम्ही त्यांना एक ठाम सांगा उठणार नाही जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मीटिंगसाठी 1700च्या वापरली तर आम्हाला त्यांना विचारापर करावं लागेल असं नसतंय ते तुम्ही काय करा बरोबरच पाळण्यासाठी करतो तुम्ही एकदा माझ्यावर ठेवून चालत असतात तुम्हाला ही कार्यपद्धती काय त्याचं पुस्तक आहे याचं शासनाचं न्यायालयावरचं पुस्तक आहे साधारणतः 250-300 पानाचं तिथं तुम्ही वाचायला तुम्हाला तुम्ही वाचतात तुम्ही काय करताय बा आम्ही म्हणजे आम्ही अधिकारी म्हणून तुम्ही असं हे पण करू नका तुम्ही काही प्रशासनाच्या बाबी जे ज्या नियमानुसार आहे त्या सुद्धा त्याचा तुम्ही थोडा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल तुम्ही सुद्धा म्हणणार नाही की ठीक आहे ही चौकशी म्हणजे चौकशीची प्रक्रिया अशी त्यांना एकच सांगा ते इथं येऊ द्या त्यांना ते एकतर जायला नव्हते पाहिजे ते गेले त्यांना इथं पण इथं उठणार नाही सांगा त्यांना म्हणजे त्यांच्याकडे नाही उठणार म्हणून सांगा हां हॅलो साहेब बघा काय म्हणतात साहेब हॅलो साहेब हां ते पोलीस कोण आहेत त्यांच्याकडे बरं देतो एक मिनिट तुम्ही जर आता उठला नाही तर पोलिसांना ॲक्शन घेण्याचे आदेश देण्याची शक्यता साहेबांची आहे काय सांगता याविषयी हो त्याच्यामध्ये आता काय ते त्यांच्याकडे पर्याय तेवढेच राहिले आता व्हिडिओ साहेब आता बोलत आहेत पोलीस अधिकाऱ्यांशी आणि त्यांना सांगतायत मला वाटतं की आदेश देत असतील तर काय तुमची पुढची भूमिका असेल आमची पुढची भूमिका आम्ही आंदोलनात ठरवू जर अधिकारी जर आम्हाला पोलिसाच्या बळाचा वापर करून जर इथून उठवणार असतील तर आम्ही त्याला काय संविधानिक मार्गाने त्याला उत्तर देऊ आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतोय त्याच्यामधून त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा असताना जर त्यांनी जर पोलीस प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाला सांगून जर आमचं आंदोलन मोडीत काढत असतील आणि त्याच्यातून कोणताही मार्ग काढत नसतील तर त्याच्यावरती प्रशासनाने विचार करावा समिती या ठिकाणी आपण आंदोलनास नेमकं कोणत्या कारणानं बसलाय आपण पाठीमागे विडणी ग्रामपंचायत येथे एक माहिती अधिकाराच्या अर्जामधून एक माहिती मागितली गेली होती की 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान या खर्चाबाबत एक वाउचर निघलं होतं त्या वाउचरचा नंबर होता ग्रामनिधीतून ते वाउचर निघलेलं होतं की 2023-24 P84चं दिनांकचं वाउचर होतं ते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला होता की 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान अशा स्वरूपातला तो खर्च मला दिसल्यानंतर मी त्यांना एक माहिती अधिकार अर्ज केला त्या अर्जामध्ये त्यांना विचारलं की सदर खर्चास मंजुरी देणाऱ्या ग्रामसभेचा ग्रामपंचायत बैठकीचा ठराविक प्रमाणित प्रत मला द्यावी त्यामध्येच आपण दुसरा स्पष्ट उल्लेख केला होता की संबंधित ग्रामसभेची उपस्थित नोंद अटेंडन्स रजिस्टरची प्रमाणित प्रत ग्रामसभा चहापान या खर्चासाठी वापरण्यात आलेले मूळ बिल इनवॉइसची प्रमाणित प्रत मला मिळावी संबंधित खर्चाचे वाउचरची प्रमाणित प्रत मला मिळावी संबंधित पुरवठादार दुकानाचे नाव पत्ता व मोबाईल क्रमांक मला मिळावा सदर खर्चाचे पेमेंट कोणत्या माध्यमातून करण्यात आले याची मला माहिती मिळावी
त्यामध्ये सुद्धा आपण खाली स्पष्टपणे उल्लेख केला होता की कॅश, चेक, ऑनलाईन का ट्रान्झॅक्शन आय डीतून झालं होतं आणि पेमेंटची तारीख हे देखील विचारलं गेलं होतं. सदर खर्चासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी व प्रमाण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की पेमेंट डेट आणि सदर खर्चासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी व प्रमाण क्वांटिटी डिटेल्स, सदर खर्च कोणत्या निधीतून करण्यात आला त्याची माहिती, सदर खर्चाची ऑडिट दरम्यान पडताळणी झाली असल्यास संबंधित ऑडिट रिमार्क किंवा ऑडिट ऑब्जेक्शनची प्रत वरील सर्व माहिती प्रमाणित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यास PDF स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. असा हा माझा त्यांना केलेला एक माहिती अधिकार अर्ज होता. या अर्जावरती तुम्हाला त्यांच्याकडून कोणतं उत्तर आलेलं आहे? हा अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला अशा स्वरूपात जे उत्तर दिलं ते मला अमान्य आहे. फक्त एवढंच उत्तर मला मिळालेलं आहे आणि हे उत्तर ज्यावेळेस मिळालं त्यामध्ये क्वांटिटी डिटेल्स, डेट वाईज बिल असं आपण सर्व काही मागितलेलं असताना देखील 30/11/2003 या तारखेचं मला बिल त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की चहा 1700 कप, दर ₹5, 8,500. आता याच्यावरती टीका करण्यापेक्षा किंवा हे चुकीचं आहे, बोगस आहे म्हणण्यापेक्षा हे जनतेला देखील समजत असेल की हे बिल यावर काय स्वरूपात आहे. त्यांनी एक प्रतिक्रिया अशी दिलेली आहे की हे क्रेडिट बिल आहे. जर क्रेडिट बिल आहे तर माझा जो अर्ज होता त्यामध्ये मी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला होता की डेट वाईज मला बिल द्या. दुसरी गोष्ट, त्यांनी जर क्रेडिट बिल जे केलेलं आहे ते म्हणतायत तर त्याची तपशीलवार त्यांनी माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती कुठेही मला दिलेली नाही, लेखी स्वरूपात अर्ज तुम्हाला माहिती दिलेली नाही दिलेली. दुसरी गोष्ट, जर क्रेडिट बिल आहे तर ते क्रेडिट बिल किती तारखेचं आहे, किती दिवसांचं आहे, रोज तुमचा चहा किती झाला, काय झाला याची माहिती त्यांनी मला देणं अपेक्षित होतं. ते कुठेही मला दिलेलं नाही. त्यानंतर त्यांनी जो नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे जे प्रमाणपत्र आहे ते मला जे दिलेलं आहे त्यावरती देखील 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान 1700 कप असंच उल्लेख केलेला आहे. म्हणजेच यामध्ये आकस्मिक खर्चाचा जी नोंदी आहेत त्या वेळोवेळी जोडल्या गेल्या पाहिजे होत्या. ते वेळोवेळी न जोडता जाता एकाच दिवशी जोडल्या गेलेल्या किंवा एकाच दिवशी हे करायला अनिवार्य नाही किंवा परवानगी देखील नाही. आणि तशी जर असेल कुठे तर मला ते स्पष्टपणे लेखी स्वरूपात नमूद करून मला द्यावं अशी माझी मागणी आहे. तुम्ही आणखीन सविस्तर काहीतरी मागणी मागितली होती, परंतु तुम्हाला सविस्तर आणखीन माहिती मिळालेली आहे का तुम्हाला? अजून सविस्तर माहिती नाही मिळालेली. त्याचे दुसरे मुद्दे आहेत माझे, ते देखील तुम्हाला आता थोड्याच वेळात मी ते देखील मांडतो. आता हा जो चहाचा विषय आहे हा एकदा मार्गी लागल्यानंतर किंवा ह्याचं पहिल्यांदा सविस्तर सांगतो एकदा आणि नंतर बाकीचे मुद्दे तुम्हाला मी सविस्तर सगळेच मुद्दे सांगतो. माझे 5 अर्ज आहेत त्यांच्याकडे आणि 5 अर्जांवरती कारवाईची मागणी मी केलेली आहे. आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचे 5 अर्ज समोर आणले नव्हते. एकाच अर्जावरती आपण चर्चा करत होतो, त्यावरती कारवाई व्हायला ही अपेक्षा होती. परंतु ग्रामसेवकांना सांगितलं कारवाई करा. ग्रामसेवक म्हटले की तो अधिकार मला नाही आहे. त्यानंतर आपण BDO साहेबांकडे आलो होतो. BDO साहेबांना पण विचारलं तर ते म्हटले तो अधिकार मला नाही आहे. जर हे नावापुढे अधिकारी लावत असतील आणि यांना जर अधिकारच नसतील तर अधिकारी नक्की आहेत कोण आणि अधिकार आहेत कोणाला याचं स्पष्टीकरण देखील यांना देता येत नाही आहे. यांनी या खुर्च्या उगीच गरम केलेत का हा मला प्रश्न आता पडायला लागला आहे. आता त्यांना अधिकारच नसतील तर त्यांनी अधिकारी हा शब्द काढून टाकावा अशी आमची पूर्णपणे स्पष्टपणे मागणी आहे. जर सरकारी अधिकारी म्हणत असतील की आम्हाला कारवाई करण्यासाठी अधिकार नाही, जर तुम्ही ग्राम अधिकारी आहात, तुम्ही विस्तार अधिकारी आहात, तुम्ही गटविकास अधिकारी आहात, जर तुम्हाला कुणालाच अधिकार नाही आहेत तर तुम्ही कशासाठी अधिकारी हा शब्द पुढे लावता? तुमची शासनाकडे मागणी आहे का अधिकारी या शब्दावरती तुमचा आक्षेप आहे का? आमचा ह्या शब्दावरती आक्षेप आता आहेच. कारण जर शासकीय अधिकारी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या भ्रष्टाचार होतो त्यावेळी कारवाईची मागणी आम्ही करतो. आम्ही आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस कारवाईची मागणी करतात त्यावेळेस जर ते अधिकारी सांगत असतील की आम्हाला अधिकार नाही आहेत, हे अधिकार ते म्हणतात ग्रामसेवकांना आहेत, ग्रामसेवक म्हणतात गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, गटविकास अधिकारी म्हणतात विस्तार अधिकाऱ्यांना आहेत, विस्तार अधिकारी म्हणतात ग्रामसेवकांना आहेत. म्हणजे हे नक्की चाललं आहे काय? जर अधिकारच ह्यांना नाही तर हे नाममात्र अधिकारी आहेत का? हे फक्त खुर्च्या उभारण्यासाठी ह्यांना उभं केलं आहे का? टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात का? टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात आणि नागरिकांची दिशाभूल केली जाते. राज्य शासनाकडं अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनासंदर्भात काही लेखी मागणी केली का तुम्ही? अजून तरी काही केलेली नाही, पण आता आम्ही लवकरच जर ह्या प्रकरणामध्ये ग्रामसेवक
आणि ग्रामसेवक यांच्यावरती व संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यावरती जर आपण कोणती कारवाई नाही केली तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या जे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्यावरती शिस्तभंगाची मागणी करणार आहोत. शिस्त. आज या ठिकाणी आपलं जे उपोषण आहे ते नेमकं कोणत्या मागणीसाठी आहे? आजचं जे आमचं आंदोलन आहे ते विडणी ग्रामपंचायत येथे 1700 कप चहा आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेली कथित बिलं आणि बनावट बिलं जी काय बनावट बिलं तयार करून जे आत्ता ग्रामपंचायतीने आम्हाला माहिती अधिकाराच्या माध्यमातून जी उत्तरं दिलेत ही उत्तरं ही सर्व आमचं म्हणणं आहे की बनावट उत्तरं आहेत. हे रेकॉर्ड तयार केलं गेलं आहे. संबंधित अनिकेत नाळे यांचा आंदोलनकर्ते अनिकेत नाळे यांचा अर्ज असताना की ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार तात्पुरत्या तत्वावर थांबवून त्याच्यामध्ये चौकशी होईपर्यंत ते सील करण्यात यावे ही मागणी असतानाही कोणतेही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. आम्हाला अशी शंका आहे की रेकॉर्ड बनवलं जातं आहे का, नवीन काहीतरी तयार केलं जातं आहे का. तर ह्या माध्यमातून 2017च्या एका GR प्रमाणे ह्याच्यामध्ये जर बनावट कागदपत्र तयार केली गेली तर ह्या संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करणार का हे अधिकारी, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. आम्ही याचा वेळोवेळी पाठपुरावा करत आलो, करत राहणार. आज फक्त एक लक्ष वेधण्यासाठी एक चहाचाच विषय का उचलला आम्ही. हे 1700 कप एखाद्या ग्रामपंचायत म्हणजे ही लोकांसाठी बनवलेली एक संस्था आहे. तर ह्या संस्था जी लोक चालवतात ह्या संस्थेतल्या 1 रुपयाचा जरी अपहार झाला तरी तो अपहारच आहे. मग 8,500 ही गोष्ट 8,500 रुपये ही अमाऊंट ही काही छोटीशी नाही आहे. 8,500 रुपये म्हणजे त्या ग्रामस्थांचा पैशाचा झालेला अपव्यय आहे. हे आम्हाला यातून स्पष्ट नमूद करायचं आहे. अजून आणखीन भरपूर प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू आहे. त्याची माहिती अनिकेत नाळे आपल्याला देतील. आपण माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर सुरुवातीला माहिती अधिकार अर्ज आपण जो केलेला होता तर माहिती अधिकार अर्ज आपण केला 7/5/2026 रोजी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या थोड्याशा चुकीच्या किंवा संशयास्पद वाटल्यामुळे 3/6/2026 रोजी मी दुसरा एक अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये मी स्पष्ट असा उल्लेख केला होता की संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत विडणी, तालुका फलटण विषय ग्रामपंचायत विडणी, तालुका फलटण येथे शासकीय निधीचा अपहार करणे, बनावट दस्तऐवज, बोगस बिल तयार करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 39 व 140 अन्वये तातडीने निलंबन व पदमुक्तीची कारवाई करण्याबाबत. त्यामध्ये मी असं त्यांना स्पष्टपणे एक पत्र दिलं होतं. ते पत्रच आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी अनिकेत किसन नाळे, आम आदमी पार्टी फलटण तालुका अध्यक्ष या नात्याने विडणी ग्रामपंचायतीमधील अत्यंत गंभीर संघटित आर्थिक गैरव्यवहार आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या शासकीय निधीच्या अपहाराचे प्रकरण आपल्या कायदेशीर कारवाईसाठी समोर आणत आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विडणी ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ग्रामसभा चहापान खर्च म्हणून 8,500 रुपयाचा खर्च दाखवण्यात आला आहे. सदर खर्चाच्या पुष्टर्थ जे व्यावसायिक बिल जोडले गेले आहे ते पूर्णपणे काल्पनिक, बनावट आणि बोगस असून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार मला वाटत आहे. कारण की त्या बिलावरती कुठेही GST नंबर नाही आहे, टॅन नंबर नाही, काहीही नाही आहे. ते एक मोकळ्या कागदावरती फक्त एक स्टॅम्प मारून सही करून एक बिल बनवलेलं आहे. ते कोणीही बनवू शकतं. सदर बिलावरील प्रमुख कायदेशीर आक्षेप खालीलप्रमाणे आहेत. शासकीय वित्तीय संहितेचे उघड उल्लंघन, बिलामध्ये कोणत्याही दैनंदिन नोंदीचा, तारखेचा किंवा वैशिष्ट्य तपशिलाचा उल्लेख न करता थेट 1700 कप चहा आणि प्रति कप 5 रुपये दर दाखवून एक गट्टा म्हणजे लमसम 8,500 रुपयांचे ढोबळ बिल जोडले गेलेले आहे. शासकीय लेखा संहितेनुसार ऑडिट रूल्स असा खर्च दाखवणे पूर्णपणे बेकायदेशीर आणि वित्तीय शिस्तीचा भंग आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा उघड होतो की अशक्य आणि काल्पनिक उपस्थिती याच्यामध्ये आहे की विडणीसारख्या ग्रामपंचायतीच्या एका सर्वसाधारण ग्रामसभेला एकाच वेळी 1700 ग्रामस्थ उपस्थित राहणे आणि त्यांनी चहा पिणे ही निव्वळ कागदोपत्री केलेली बनवाबनवी आहे. शासकीय निधी हडप करण्यासाठीच ही संख्या फुगवून दाखवण्यात आलेली आहे. फौजदारी स्वरूपाची फसवणूक, सरकारी पैशांचा अपहार करण्याच्या उद्देशाने ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांनी संगनमताने बनावट व्यावसायिक बिल तयार केले आहे. हा प्रकार भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गंभीर फौजदारी गुन्हा ठरतो. कायदेशीर कलमांनुसार तात्काळ निलंबन व कारवाईची मागणी.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) पदच्युत व निलंबित करणे. सदर ग्रामपंचायत व ग्रामसेवकाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शासकीय निधीचा प्रत्यक्ष अपहार केला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी पुराव्यांची छेडछाड रोखण्यासाठी सदर ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना तत्काळ पदावरून निलंबित सस्पेंड करण्यात यावे. कलम 140 थकीत रकमेची वसुली. सदर बेकायदेशीर कृत्य करून शासकीय तिजोरीचे नुकसान केले आहे. ती ₹8,500 रुपयाची पूर्ण रक्कम दोषी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडून वैयक्तिकरित्या वसूल करण्यात यावी. फौजदारी गुन्हा क्रिमिनल केस. सरकारी कागदपत्रांमध्ये अपराधपर आणि बनावट बिलांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि आपल्या स्तरावरून देण्यात यावेत असं आपण त्यांना सांगितलं होतं. असं काही झालेलं नसताना त्यामध्ये मी सोबतच पुरावे देखील जोडले होते आणि त्यांना दुसरी गोष्ट अशी सांगितली होती की जर या अर्जावर पुढील 7 दिवसात योग्य ती कारवाई सुरू नाही झाल्यास आम आदमीच्या पार्टीच्या वतीने पंचायत समिती फलटणसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच माननीय उच्च न्यायालय किंवा लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येईल याची कृपया प्रशासनाने नोंद घ्यावी. असं सविस्तर एवढं पत्र असताना देखील हे पत्र याच्यामध्ये उल्लेख देखील आहेत. तरी हे पत्र दिल्यानंतर देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांनी मनावरती घेतलं देखील नाही. त्यापेक्षा हे कुठेतरी थांबवा, आपण बसून चर्चा काढू, मार्ग काढू, हेच हे अधिकारी बोलतात. म्हणजे अधिकारी नक्की कोणाचे आहेत? ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी अधिकारी बसलेत की जनतेलाच त्रास देण्यासाठी बसलेत हा प्रश्न आता आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि एवढं सगळं असताना 3 तारखेला अर्ज दिल्यानंतर 7 दिवसाची मुदत दिली होती, 10 तारखेपर्यंत मुदत दिली. 10 तारखेपर्यंत त्यांनी कारवाई कुठल्याही प्रकारची केलेली नाही. त्यामुळे मी परत नंतर 10 तारखेला आंदोलनाचा इशारा संबंधित पोलीस स्टेशन, तहसीलदार, पंचायत समिती सगळीकडेच हे पत्र दिलेलं होतं. हे 10 तारखेला दिलेलं पत्र आहे. तरी देखील त्यांचं असं उत्तर येतं आहे की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. जर 3 तारखेपासून 7 तारखेची मुदत दिली, मुदत दिल्यानंतर 10 तारखेला त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, ते न करता आपण त्या दिवशी पत्र दिलं आणि यामध्ये सरळ स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 17/6 रोजी मी सकाळी 11 वाजता ठीक 11 वाजता आंदोलनाला उपोषणाला बसणार आहे. आपण ह्या प्रकारचे पत्र दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. अजून देखील अहवाल तयार केलेले नाहीत. त्यांनी मला असं सांगितलं आहे की आम्ही अहवाल तयार करतोय, आम्ही अहवाल तयार करायला घेतलेत, आम्ही कारवाई नक्की करू. आश्वासन नको, आज कारवाई पाहिजे. तुमची आज या ठिकाणी जे तुम्ही उपोषणाला आंदोलनाला बसलेला आहे, या इशाऱ्यानंतरच ही कारवाई व्हावी यासाठी तुमचा निर्णय आंदोलन आहे. जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहात. बरं, उन्हामध्ये आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही दिला होता कसा? नेमकं कोणत्या पद्धतीनं आंदोलन तुम्ही करण्याचा इशारा दिला होता त्याच्यामध्ये? पंचायत समितीच्या समोर आम्ही उन्हामध्ये बसून आंदोलन करू असा इशारा दिला होता. हे आंदोलन आणि उपोषण आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. तुम्ही अर्ज दिल्यानंतर आता तुम्हाला कोणतं प्रेशर किंवा धमक्या वगैरे काय येत आहेत का? असं काय म्हणता येणार नाही. प्रेशर, धमकी असं काही न म्हणता हा जो आहे तो मला स्वातंत्र्य आहे आणि इथे जे आहे ते लोकशाही आहे. लोकशाहीच्या अधिकारातून मी इथं बसलेलो आहे. पोलीस प्रशासनाला देखील मी कळवलेलं आहे की तुमच्या कोणत्याही कामकाजामध्ये माझ्यामुळे अडथळे निर्माण होणार नाही अशा प्रकारे मी आंदोलन करत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील कुठेही काही न करता प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे दबाव असा कोणाचाच नाही आहे आणि पोलिसांनी देखील कारवाई न करता किंवा त्रास न देता त्यांनी देखील सहकार्य खूप केलेलं आहे असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट, पंचायत समितीने मला हे पत्र दिलं होतं की 10 दिवसांमध्ये आम्ही कारवाई करू. हे पत्र मला 8 तारखेला दिलेलं आहे. जर 8 तारखेला दिलेलं आहे तर आज 10 दिवस पूर्ण होतात. आज 17 तारीख आहे. 8 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे 10 दिवस, आजचा 10वा दिवस आहे. तर आजपर्यंत त्यांनी काय कारवाई केली तर काहीच केलेलं नाही. यामध्ये मी एक लक्ष वेधू इच्छितो की ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चहाचे प्रकरण, या प्रकरणामध्ये त्यांनी म्हणजे जे बिल काढलं की 1/12/2023 ग्रामसभा चहापान, जर त्या ग्रामसभा चहापान असं नाव दिलेलं आहे, जर ग्रामसभा चहापान 1/12/2000 असं नाव दिलेलं आहे तर बिल 30/11/2023 कसे काय? हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जर ग्रामसभा चहापान नाव आपण देत आहात तर आपण मासिक सभेचे किंवा ग्रामसभेचे वर्षाचे बिल कसे काय लावू शकता?
ह्याला थकीत बिल आपण जर म्हणत असाल तर थकीत बिल असं त्या बिलावर नमूद करणं अपेक्षित होतं. मग हे का नाही केलं गेलं? क्रेडिट बिल म्हणून तिथे मेन्शन नाही आहे. मेन्शन नाही आहे. जर पत्रकार परिषदेमध्ये संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बिल 3 महिन्यापूर्वीचं आहे किंवा 3 महिन्यापूर्वीचं आहे असताना असं त्यांनी कबुली केलं असताना आपण 12 महिन्याचं बिल कसं काय देता किंवा 12 महिन्याची अमाऊंट कशी कन्सोलिडेट करू शकता? मग ह्या सर्व गोष्टी असताना जर थकीत आहे तर आमचं असं मत आहे की त्यांनी ते लेखी स्वरूपात देणं अपेक्षित होतं. तसं दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही मागितलेल्या माहितीमधील फक्त एकच माहिती दिली गेली, बाकीच्या 9 माहिती आम्हाला दिल्या गेल्या नाहीत. जर आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नव्हता, संबंधित ग्रामपंचायतीने कोणताही भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांनी माहिती लपवण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट, आकस्मिक खर्चामध्ये वेळोवेळी त्या तारखेला त्या रजिस्टरमध्ये ते लिहिणं गरजेचं होतं. नमुना नंबर 12 ह्या वहीमध्ये त्यांनी ते लिहिणं गरजेचं होतं की या दिवशी इतके लोक आले, या लोकांना आम्ही ग्रामसभेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये चहा दिला. जर ग्रामपंचायतीमध्ये चहा दिला तर आपण त्या बिलाला ग्रामसभा असं नाव का दिलं? हे आमचे काय सवाल आहेत. याची उत्तरं संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी द्यावीत. एकाच दिवशी एकाच ग्रामसभेमध्ये हे दिलेले 1700 रुपयाचे आहेत. चहा असं त्यांचं म्हणणं नाही आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही ग्रामसभा नाव दिलं म्हणजे तुम्ही ग्रामसभेत लोकांना चहा वाटलं. बरोबर आहे. तुम्ही तसं लिहायला पाहिजे होतं. तसं लिहिलं गेलं नाही तिथं. त्यांचं म्हणणं आहे की हे ग्रामसभा वेळोवेळी घेतल्या गेल्या, ऑनलाईन घेतल्या गेल्या. ठीक आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे, पण तुम्ही मग त्याला एक स्पेसिफिक नाव का दिलं? तसे 1/12/2023 ग्रामसभा चहापान असं नाव देऊन आपण बिल का काढलं? म्हणजे एका ग्रामसभेत चहा नाही, ती वेगवेगळ्या स्वरूपाची. आपण जर ते बिल काढलं तर त्या बिलामध्ये आपण स्पष्ट नमूद करणं गरजेचं होतं की वर्षाचे थकीत बिल आम्ही करतोय किंवा आकस्मिक खर्चामध्ये दिले नव्हते. जे उत्तर मिळाले ते समाधानकारक नाही. ते बनावट आहे, ते फॅब्रिकेटेड आहे आणि संबंधित अर्ज पडल्यानंतर आमचा जो अर्ज पडला त्याच्यानंतर हे कागदपत्र तयार केली गेली म्हणून संबंधितांवरती कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आंदोलन बसलो आहे. आता तुम्ही मग असे विचारलेल्या प्रश्नानुसार जसं की चहापान आणि दुसरे अजून तुमचे कोणते अर्ज आहेत? बोला, मोठे बोला. जो तुम्ही प्रश्न विचारला होता की त्याच्यानंतर म्हणजे एकच विषय आहे की अजून अनेक विषय आहेत, तर आता अनेक विषय आहेत. त्यामध्ये आपण चौकशी करताना विडणीमध्ये 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत भूमिगत गटर कामामध्ये संशयास्पद वित्तीय व्यवहारांची चौकशी आणि दप्तर तपासणी करण्याचा अर्ज दिला होता. तर त्यामध्ये स्पष्टपणे माझं एक असं मत आहे किंवा यांनी पण सांगितलं मला की वेडणी गावामध्ये 5 गटरांची आम्ही कामे केलेली आहेत. तर माझी निदर्शनास ते 5ही गटरे अजूनपर्यंत आलेली नाहीत. मला फक्त 3च गटरे पाहायला मिळत आहेत. तर मला जे उर्वरित जी 2 गटरे आहेत ते कुठे आहेत आणि त्याचं काम नक्की कुठून कुठपर्यंत झालं? त्यांनी जर असं सांगितलं की 800 मीटर त्या गटराचं काम केलेलं आहे असं दस्तऐवजामध्ये लिहिलेलं आहे, पण तिथे प्रत्यक्षात जर मी पाहिलं तर मला तिथं 500 मीटर ते दिसतं आहे. मग नक्की माझा तो काय गैरसमज होतो आहे की तुमचं ते मोजमाप घेताना चुकलं आहे, हे मला ते अपेक्षित आहे की हे मला त्यांनी संबंधित ठिकाणी नेऊन त्या जागेवरती नेऊन मला ते मोजून दाखवावं आणि संबंधित मला त्या जागेवरती ह्या अधिकाऱ्यांनी देखील माझ्यासोबत यावं. आणि जर चौकशी केली फक्त म्हणत असतील किंवा आम्ही यांच्यावरती कारवाई केली, आम्ही चौकशी केली, आम्ही चौकशी करतोय, तर आता चौकशी ही फक्त कागदोपत्री मला नको आहे. तर मला ही आता कारवाई कशी पाहिजे? प्रत्यक्षात आजच कारवाई झाली पाहिजे. आणि आज हे जर म्हणत असतील की हे आंदोलन थांबवा, आम्ही कारवाई करू, तर मला त्या प्रत्यक्षात जागेवरती जाऊन त्यांनी मला त्या गटराचं भूमिगत गटरे कुठे कुठे केलेले आहेत ते प्रत्यक्ष ठिकाण दाखवावं. त्याच्या जे MB कॉपी आहेत त्या प्रत्यक्ष MB कॉपीनुसार ते काम झालेलं आहे का? गटराला जे मटेरियल वापरलं गेलं आहे ते खरंच तेवढं वापरलं गेलं का? अंतर तेवढंच खरंच तेवढं आहे का? 800 मीटर जर सांगितलं तर 800 मीटर आहे का खरंच 500 मीटर आहे? पाईपलाईन त्याच्यामध्ये जर सांगितली त्यांनी की 4 मीटरचं पाईप टाकली तर तिथे खरंच 4 मीटरची पाईप आहे का 2च मीटरची टाकली? असे माझे काही शंकास्पद आहेत वातावरण. ह्या अधिकाऱ्यांनी तिथं यावं प्रत्यक्षात माझ्यासोबत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे येऊन मला ते प्रत्यक्ष दाखवावं की ही खरंच कामं बरोबर आहेत आणि खरंच इथे व्यवस्थित आम्ही कामं केलेली आहेत. फक्त कागदोपत्री मला ह्यांचं उत्तर नको आहे की आम्ही तिथे जाऊन चौकशी केली, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, असं मला कोणतंही आश्वासन आज मी घेणार पण नाही. आज यांनी मला प्रत्यक्षात कारवाई तरी द्यावी किंवा तिथे नेऊन संबंधित अधिकाऱ्यांचं मला त्यांचं काम दाखवावं. आणि जर काम नसेल, त्यांचं जर बरोबर असेल
तर त्यांनी मी चुकीचं आहे म्हणून माझ्यावरती कारवाई करावी आणि ते जर चुकीचे असतील तर आज त्यांच्यावरती तरी कारवाई करावी. ह्या ठाम मत माझं आज आहे, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हा एक मुद्दा झाला भूमिगत गटारांचा. दुसरा जो मुद्दा आहे 2020-21 मध्ये एक ठराव पास झाला होता. तो ठराव असा पास झाला होता की गावामध्ये वॉटर मीटर बसवायचे होते. तर वॉटर मीटर जे बसवायचे होते त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे केलेलं आहे की 15 वित्त आयोगाचं जे 2020-21चं जे शेड्यूल आहे किंवा त्यांचा ठराव आहे त्या ठरावामध्ये ते नमूद केलेलं आहे की वॉटर मीटर कनेक्शन आपण बसवतोय. मी त्याच्यामध्ये त्यांना माहिती मागितली तर ते 2023ला त्यांनी बिल काढलेलं आहे म्हणून मी त्यांना माहिती मागितली की ते वॉटर मीटर कुठे आहेत. तर त्यांनी त्याच्यामध्ये देखील मला खाडाखोड करून ते शब्द दिलेला आहे. वॉटर मीटर पहिले त्यांनी दिलं होतं की बसवली. हा तो कागद आहे, याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की वॉटर मीटर बसविले आणि नंतर ते खोडून वरती शब्द केलेला आहे खरेदी केले. जर हे वॉटर मीटर जर बसवले असतील तर ते प्रत्यक्षात वॉटर मीटर कुठे आहेत हे मला ह्या अधिकाऱ्यांनी सोबत यावं, ते मीटर कुठे आहे ते दाखवावं. आणि जर बसवले नसतील फक्त खरेदी केले असतील तर त्या मीटरची वॉरंटी गॅरंटी ही फक्त 2 वर्षाची आहे. 2 वर्षाची असताना 2023ला खरेदी केल्यानंतर 2026 म्हणजे आज 3 वर्ष झाली. तर 3 वर्षाचा हा पैशांचा अपव्यय का करण्यात आला की 3 वर्ष ते मीटर धुळकात पडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं. त्यांनी दाखवलेलं नाही किंवा फोटो मला दिलेले नाहीत. ते मीटर नक्की कुठे आहेत? बरं ते आहेत तुमच्या जर गोडाऊनला असतील तर तो शासनाचा तुम्ही निधीचा जो उपव्यय केलेला आहे त्या वापरामध्ये तो निधी दुसरीकडे तुम्ही कुठेही वापरू शकत होता. पण काही उपयोग नसताना जाणून बुजून ते पैसे पडून ठेवलेत. अजून त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ते जे मीटर आहेत ते 1095 रुपयांनी त्याचं कोटेशन एक मिळलेलं होतं आपल्याला की त्याच्यामध्ये ते बसवून देत होते. तर त्यांच्याकडून मीटर खरेदी न करता संबंधित दुसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरकडून ते मीटर का खरेदी करण्यात आले की ज्याची प्राईस जास्त आहे तर त्याच्याकडून ते खरेदी करण्यात आलेले आहेत. ज्याची प्राईस कमी त्याच्याकडून ते खरेदी करण्यात आलेले नाहीत. बरं वापरले तर नाही आहेत मग शासनाचा निधी ह्यांनी अडकून का ठेवला? हा दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा एक असा विषय आहे विडणीमध्येच दलित वस्ती सुधारणा म्हणून. दलित वस्ती सुधारण्यासाठी जो निधी आलेला होता तो निधी घेतला आणि तो निधी दलित वस्तीला तिथे न वापरता तो दुसरीकडेच वापरला गेला. त्याच्यामध्ये पण त्यांनी एस्टिमेट जे बनवलं आहे ते 20 पोल आम्ही तिथे उभे केले नेऊन असं ते उल्लेख केलेला आहे. आणि त्याचं कोटेशन देखील माझ्याकडे आहे, मी ते पण दाखवतो. ते 20 पोलचं जे कोटेशन आहे लाईटचे 20 पोल तिथं आम्ही उभे केलेले आहेत. तर प्रत्यक्षामध्ये तिथे 20 पोल नाही आहेत तर 14च पोल आहेत. बरं ते 14 पोल जे आहेत त्याचं ठिकाण मी सांगतो. त्याच्यामध्ये एकही ठिकाण असं नाही की ते दलित वस्तीत मोडतं. म्हणजे तुम्ही सुधारणा योजनेतून ती स्कीम होती आणि ते 38 लाखाचं जे काम होतं ते दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत दलित वस्तीमध्ये होणं अपेक्षित होतं. पण ते दलित वस्तीमध्ये न होता हे गावाच्या इतर ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यामध्ये थोडंसं दिशाभूल आहे. मग हे दलित समाजावरती अन्याय केल्यासारखंच आहे ना. एक तर त्यांना एक ठराविक अमाऊंट येते दलित वस्ती सुधारणा योजनेमधून. तर ह्या सर्वांची ठिकाणं आणि कुठं कुठं बसवण्यात आले याची माहिती हे सर्व आपल्यासमोर आम्ही देऊ. हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर तो गटरांचा जो विषय आहे हा ह्यांनी दाखवावा. ते जे खांब आहेत ते खांब नक्की कुठे टाकलेत ते मला 20 पोल कुठे आहेत ते दाखवावेत. त्यामधले सुद्धा 2 पोल जुनेच आहेत त्याला कलर करून नवीन दाखवले गेलेत. असं संशयास्पद वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत यावं, तिथे मला प्रत्यक्षात ती सगळे कामांची पाहणी दाखवावी आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करावी. कारण की मी त्यांच्याकडे पुरावे वारंवार देऊन देखील त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई कुठल्याही प्रकारची झालेली नाही. हा जो 1700 कपचा तो विषय आहे, हे बाकीचे विषय आहेत. त्यानंतर सरपंच यांनी ज्यावेळेस मला एक कॉल केला होता त्या कॉलवरती ते म्हटले की तुम्ही सरपंचाचे मालक आहात का? जर आम्ही मालक आहात का हा जर प्रश्न तुम्ही विचारत असाल आणि आम्ही जर त्या ऑफिसमध्ये त्या संबंधित कार्यालयामध्ये मी जर दिवस जर बसायचं म्हटलं तर आम्ही काय आमचे सातबारे काढू का? तुम्ही जर तुमचे काढलेत तर हा जो पर्सनल विषय जो आहे माझे सातबारे काढायचे का त्यांचे काढायचे हा माझा पण प्रश्न नाही आहे त्यांचा पण प्रश्न नाही आहे. तर आज तुम्ही एक गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणून किंवा सरपंच म्हणून तुमची भूमिका खूप मोठी आणि तुमच्याकडे लोक म्हणजे मानाने बघतात किंवा तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात तरी देखील तुम्ही जर पर्सनली जर विषय जर घेत असाल तर तुमचा अभ्यास मला खूपच कमी वाटतोय की तुम्ही मला जे उत्तर द्यायचं ते न देता आणि तुम्ही सरपंच झाला आहे म्हणजे प्रथम गावचे सरपंच म्हणजे प्रथम नागरिक आहात. तुम्ही त्या ऑफिसमध्ये बसायला मला विचारताय की मी ऑफिसमध्ये बसले तर आमचे सातबारे काढायचे का? मग तुम्ही सरपंचकी लढवली, आज सरपंचकीच्या खुर्चीवरती आहात, मग तुम्हीच ऑफिसमध्ये बसायचं नाही तर काय आम्ही जाऊन बसायचं का? हा माझा प्रश्न आहे त्यांना.
तुम्ही सरळ सरळ जर म्हणत असाल आणि त्याचं जे कॉल रेकॉर्ड जे आहे त्या कॉल रेकॉर्डमध्ये पण त्यांनी म्हणजे बरंच काही बोललेलं आहे. ते रेकॉर्ड मी तुम्हाला जरी लागलं तर ते उपलब्ध कधीही करून देऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी दुसरं एक सांगितलं की जे आमचे ग्रामसेवक आहेत ते हजर नाही आहेत. त्यांना मी त्यावेळेस त्या कॉलवरती असं बोललेलो होतो की ते हजर नाही आहेत इथे. मी जो विषय आहे तो माझा ग्रामसेवकांचा आणि माझा विषय आहे, तो तुमचा आणि माझा वैयक्तिक काही विषय नाही आहे. तर त्यावेळेस आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. हां. त्या सर्व ज्या तुमच्या घडामोडी घडलेल्या आहेत यामध्ये पंचायत समिती अधिकारी आहेत यांनी काही भूमिका बजावलेली आहे का? अजूनपर्यंत तर त्यांनी काहीच उत्तर नाही दिलेलं. ते कागदोपत्री उत्तर चौकशीचे देण्याचा आदेश दिले. चौकशीचे आदेश दिलेले आज 8 दिवस झाले. चौकशी आज अपेक्षित आहे चौकशी झाली असावी आणि आज त्यांच्याकडून आम्हाला कारवाईची ठोस पावलं उचलतील असं काहीतरी आम्हाला देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आज तुम्ही या ठिकाणी जे आंदोलनाला बसलेला आहात नेमका काय निर्धार आहे तुमचा? एकतर संबंधित ग्रामपंचायतीच्या त्या अधिकाऱ्यांवरती आणि सरपंच यांनी जर त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार केला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे होती व निष्पक्ष चौकशी होऊन सदर अधिकाऱ्यावरती आणि संबंधित पदाधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी आम्ही आमच्या पत्रातून मागणी केलेली आहे. तर ती व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आता अपील केलं आहे का RTIचं वरती? हो, अपील हा केलेलं अपील आहे. केलेलं आहे. कुठे कुठे केलं आहे? अपील आता त्यांच्याकडेच केलेलं आहे फक्त. प्रथम अपील केलेलं प्रथम आहे. अपील झालेलं आहे त्यामुळे ते फक्त इथेच विस्तार अधिकाऱ्यांकडे पोहोचले. विस्तार अधिकारी. दादा BDO साहेबांचं असं म्हणणं आहे की 10 दिवसाची परवानगी म्हणजे 10 दिवसात अहवाल देतो मग. त्यांनी अहवाल हां, पाठीमागे तर सांगितलं. हे तुम्हाला कधी पत्र दिलेलं आहे? 11 तारखेला. 11 तारखेला. बरोबर आहे. ही संदर्भ आहे 8/6/2006च्या पत्रानुसार. 8/6ला तुम्हाला पत्र दिलेलं नाही. 8/6चा ही संदर्भ आहे. PV निंबाळकर VA यांच्या चौकशीसाठी जावं क्रमांक हा 8/6चे पत्र आहे. त्या पत्रानुसार तुम्हाला 11/6ला हे दिलेलं आहे. हे कारवाई करतो. तर तसं त्यांनीही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे 10 दिवसात कारवाई करतो म्हणून. अजून काय 10 दिवस झाले नाही. बरोबर आहे. असं, हां. आता ते फोनवरती आता काय म्हणताय त्यांना ते विचारलं यांनी 21 तारखेला कारवाई होईल का? हां, 21 तारखेला कारवाई नाही झाल्यानंतर तुमची प्रोसेस आहे ती तुम्ही काहीतरी करून घ्या ना. कायदेशीर मार्गाने त्याला कायदेशीर मार्गाने तुम्ही आहे ही पुढे चालू शकता. हां, तर त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. त्याला 10 दिवसाचं टायमिंग पाहिजे. 10 दिवसाचं आता त्याला हां. त्यातले आपले ऑलरेडी पण ते त्यांची आता फोनवरती आता परत म्हणतात की अजून 10 ते 12 दिवसाचा काळ हां, लागेल. ती बघा 10 दिवस ही 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढली काय प्रोसेस काय आहे ती करा. लेखी त्यांच्याकडून अजून काय ती घ्या. तांत्रिक अडचणी आहेत. हां, तिचे त्यांना सांगितलं त्या अहवालाप्रमाणे त्यांना वेळ जाऊ शकतो. पण चहाच्या प्रकरणामध्ये ते कारवाई करू शकतात आणि बाकीच्या पण त्यांना 5-6 दिवसामध्ये ते तांत्रिक विषय घेऊ शकतात. आणि इथं तुमची पोच बी आहे ऑलरेडी. तुम्ही तसंही केलेलं आहे. ही 8/6ला पत्र नाही, 8/6चा संदर्भ आहे. हे पत्र त्यांना सगळ्यात पहिला 7/5ला दिलं. हां, बरं बरं. हां 7/5ला दिलेलं. त्यावेळेस पण त्यांना सांगितलं त्यांच्यावरती तपासणी करून 30 दिवसाच्या आतमध्ये सगळी माहिती घ्या. त्याच्यावर पण नाही केलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांना वारंवार पत्र देतो. नाही ती काय दाखवू नका. आता ही त्यांनी दिलेलं आहे ना 10 दिवसाचं. बरोबर आहे. 10 दिवसाचं पत्र दिल्यानंतर त्याच्यानंतर 3/6ला पण पत्र दिलं होतं त्यांना. त्याच्यात पण असा उल्लेख केला होता की 3/6ला की नाही केलं तर 7 दिवसात आंदोलन हां. करू. तरीसुद्धा काहीच नाही. आणि मग हे आश्वासन जे देत आहेत ते असेच खोटेच आश्वासन नेहमीच चालू आहे. याच्यावरती काहीतरी त्यांनी ठोस पुरावा घेऊन किंवा मग आम्ही आता त्यांना काय मागतोय की कारवाईचं जे आहे ते 10 दिवस मानण्यापेक्षा तुमची एक तारीख टाका आणि आम्हाला ते लेखी स्वरूपात द्या की आम्ही या तारखेपर्यंत कारवाई करू. एवढीच आम्ही त्यांना मागणी 10 मागतो. दिवस म्हणतात ना, तर ऐका 22 तारीख. आता ही 21 तारखेला ठोस नाही झालं तर तुम्ही ठोस काहीतरी निर्णय घ्या. येतं या परत. बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं काय येतं की त्या सरकारी सुट्ट्या येतात काय येतात. मग त्यापेक्षा मग मी काय म्हणतोय मला एक तारीख टाका तुमच्यानी 21ची 25 टाका काय टाकायची टाका आणि मला तसं एक लेखी पत्र तयार करून द्या की ह्या तारखेपर्यंत आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू किंवा हे चौकशीचा अहवाल पूर्णपणे पूर्ण करून कारवाई करू असं म्हणतात. कारवाई जी करू काय असेल ती असं आम्ही करतील. त्यांना लेखी मागतोय. बोलतो आम्ही पण BDO साहेबांशी. पण आता तर तुम्हाला हे आंदोलन 21 तारखेपर्यंत काहीच करता येणार नाही. नाही 21 तारखेपर्यंत त्यांनी बी पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. तोपर्यंत तरी आम्हाला ते जे आहे तुम्हाला अहवाल 21 तारखेपर्यंत भेटेल. काय ती कारवाई केलेली भेटेल म्हणतात BDO साहेब. त्यानुसार बघ पण ते आम्हाला लेखी देतील का? लेखी हे दिलेलंच आहे ना. 21 तारखेपर्यंत तुम्हाला लेखी दिलेलं आहे. बरोबर आहे. पण ते अजून पण मदत मागताय किती दिवस लागतील अजून 10-12 दिवस लागतील 15 दिवस लागतील. मग आम्हाला सारखं वारंवार तेच करत बसण्यापेक्षा एकदाच काहीतरी एक तारीख टाका. डायरेक्ट 10 दिवस नको डायरेक्ट तारीख टाका आणि ते उत्तर द्या आम्हाला.
आम्ही 21 नाही 21-25 होत्या आम्हाला एक फायनल तारीख टाका आणि त्या तारखेला फायनल तारीख आहे. त्यांना तर सांगितलं 11 तारीख 10 दिवस तुम्हाला तर काहीच करता येणार नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला बी तसं पत्र दिलं नाही तुम्ही. तर ते असं म्हणतात की लेखी अजून ती म्हणलं की मी म्हणलं की 21 तारखेच्या पुढे बघू काय असेल ती 21 तारखेला नाही कारवाई तुमची एक केली तारीख तर टाका 25 तुम्ही काय टाका असेल काही ते टाका ह्या तारखेपर्यंत नाही, कारवाई नाही, काय काय किती टाकण्याबद्दल काय नाही पण आता समजा तांत्रिक अधिकाऱ्याला दिले तसं नाही आता आम्ही जर परत तांत्रिक अधिकाऱ्याला मुदत टाकता येत नाही ना आपल्याला तसं नाही. चहाच्या प्रकरणात तांत्रिक अधिकारी कशाला चर्चा झाली की पण तुम्हाला आम्हाला तिन्हीची मुदत आहे तिन्हीची द्यायची ना. नाही ना, अर्ज वेगवेगळे आहेत माझे असे काही एकत्र अर्ज नाही मग वेगवेगळे अर्ज आहेत म्हणजे तुम्ही वेगवेगळी कारवाई करू शकता चहाच्या प्रकरणात पहिल्यांदा करा गटराला तुम्हाला वेळ लागतो तर ती नंतर करा वेगळी करा बरं. ती वेगळी करू शकता तुम्ही. सांगा तुम्ही 25 ला करतो मी तुम्हाला अर्ज म्हणजे वेगवेगळे दिलेत असं नाही की एकाच अर्जात मी तुमचे सगळे मुद्दे मांडले माझे विषय वेगळे आहेत माझे अर्ज वेगळे आहेत मी प्रत्येक तुम्हाला जे कारवाई करण्यासाठी वेगवेगळं त्याची पत्र वेगवेगळे दिलेत तिथं तांत्रिक बाबी तिथे वेळ लागणार आहे ना तिथं वेळ जे लागणार आहे ते कारवाई नंतर करा आता चहाचं जे प्रकरण आहे ते पहिलं 3-6चा अर्ज आहे 7 दिवसात कारवाई करायला सांगितली होती करतो पण म्हणले होते मग आज मला सांगा तुम्ही आज 17 तारीख आली 3चं पत्र म्हणजे आज 15 दिवस झाले मग 7चे डबल दिवस दिले की तुम्हाला मग त्याच्यावर तरी कमीत कमी म्हणजे तो विषय आहे आता हा तुम्ही गटराची म्हणताय तुम्ही बाबा मला मदत घ्यावी लागेल चौकशी करावं लागेल तुम्ही चौकशी अवश्य करा आम्ही त्याबद्दल तुम्हाला काहीच म्हणत नाही आता तुम्ही काय म्हणताय आता हे म्हणताय की आम्हाला 21 तारखेला मी 22 तारखेला येऊन बसतो तुम्ही परत काय म्हणणार नाही नाही अजून आमची झाली नाही पूर्ण तुम्ही उठान जावं त्यापेक्षा मला एक पत्र असं द्या की बाबा तुम्हाला 25 टाका 30 टाका की बाबा ह्या तारखेला आम्ही 100% कारवाई करू जर तुम्ही 30ला नाही केलं तर मी 1 तारखेला मला म्हणजे लेखी दाखवता येईल मला बाबा तुम्हीच मला उत्तर दिलं होतं तुम्ही काय करता माहिती की 10 दिवस म्हणजे तुम्ही म्हणता अजून आमची पूर्णच नाही झाली दिवशी असतील नसतील ती नंतरचा विषय म्हणजे जी काय तुम्ही कारवाई कराल ते आम्हाला मान्य असेल पण तो नंतर विषय पण मला एक काहीतरी द्या ना मी आता 21 तारखेला तुम्ही मला सांगितलं 18 तारखेला 10 दिवस मी काय म्हणणार आपली 21 तारखेचे दिवस आले मी 22 देऊन परत अजून उन्हात बसायचं मी परत तुम्ही सगळी येणार सगळ्यांना त्रास परत घ्या म्हणजे आहे पण त्यापेक्षा मला एक तारीख टाका त्या तारखेला मला सांगा की बाबा ह्या तारखेला तुम्ही या त्या तारखेला जर नाही झालं तर मी 100% त्या दुसऱ्या दिवशी येतो ना मग तुम्हाला बोलायला तुम्ही जर केली तर म्हणजे चांगली आनंदाची बातमी मला काय त्रास आहे तेव्हा एक तारीख टाका आता दुसरी आता चहाच्या प्रकरणाचं विचारा बाकीच्या प्रकरणामध्ये माझे प्रकरणं सगळे वेगवेगळे आहेत तर तुम्ही त्या चहाच्या प्रकरणाचा काय विषय तुम्हाला इथं काही तांत्रिक अडचण नाही आहे ह्याच्यावर कारवाई मला द्या ना असं हे तरी तुम्ही करू शकता साहेबांना विचारतो की बाबा पहिल्या बाबा चहाचा अहवाल आत्ता द्या हां 2-3 दिवसात मग मला एक तरी अहवाल तुम्ही देऊ शकता का नाही तुम्ही काय कारण सांगताय तांत्रिक अडचण मी मान्य करतो तुमची तांत्रिक अडचण आहे मला मान्य आहे पण जिथं तांत्रिक गोष्टीच नाही तिथं कशासाठी माहिती तुम्हाला मी म्हणजे दिवस देऊ तिची चौकशी मला वाटते बऱ्यापैकी पूर्ण झाली गटराचं 100% तुम्ही दिवस घ्या आणि मला एक दिवस द्या ह्या दिवशी तुमची कारवाई होईल आम्ही साहेबांना फोन करतो साहेब तांत्रिक अधिकाऱ्याला फोन करतो आपल्याला किती दिवस लागतील कारण त्यांना विचारून तुम्हाला दिलं आता पाहिजे उपोषणाला बसलोय आता आमच्यावरती कारवाई करायसारखं आम्ही कुठे इशारा पण दिला नाही तर काय घोषणा पाहिजे नाही काय नाही आपलं गप्प आवडून माझं मी इथं बसलोय तुम्हाला ह्याचा काही त्रास पण नाही त्रास नाही. नाही, ऊन जास्त आहे. बरोबर आहे की? पण हा त्रास आता माझा मी सहन करतोय म्हणजे घोटाळे करणार दुसरे तुम्ही ह्यांच्या दारात बसलाय म्हणजे ह्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे की आम्हाला चहाच्या प्रकरणात साहेब कारवाई द्या आणि तांत्रिक बाबी ज्या विषय लागणार आहे कारण तुम्हाला वेळ लागतो तर आम्हाला किती तारखेपर्यंत होईल तेवढं फक्त द्या. मला एक तारीख टाकून द्या. तुम्हाला वाटत असेल का नाही 22ला होईल मला 25 तारीख टाकून द्या तुम्हाला 25 वाटत असेल तर 27 टाकून द्या 2 दिवस वेळ घ्या पण मला एक लेखी चर्चा करून तुम्हाला 5 मिनिटं सांगतो साहेब टाकून दिलं तर तुम्ही आम्हाला पहिलं पत्र काढतो किंवा आम्हाला एकत्र विषय नको वेगवेगळा द्या तुम्ही आम्हाला पत्र दिलं ते सगळं एकत्रच टोंबून दिलं एखाद माणसं असल्यामुळे आपल्या एकत्र तसं नाही पण आम्ही मग एकाच माणसं आम्ही अर्ज करतो तुम्हाला आणि त्याच्यात एक 3 जरी मुद्दे असतील का नाही तर तुम्हाला आम्हाला काय पत्र काढतो लगेच माघारी पत्र काढतो की वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे पत्र द्या मग आम्हाला पण तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे पत्र द्या ना एका विषयावरती का द्या मिळून तुम्हाला 21 तारखेला देतो म्हणजे साहेब तुम्ही सगळं मुदत संपते म्हणजे मुदत संपली की तुम्हाला देतो अहवाल तरी देतो आणि एका विषयाचा अहवाल मिळेल दुसऱ्या विषयाचा काय बरोबर प्रक्रिया आहे देणार मग तुम्ही आता काहीच लेखी देऊ शकत नाही आम्हाला आता नाही त्यांचं म्हणणं जेव्हा आपल्याला 21 तारखेला म्हटलं म्हणजे आता काही लेखी आम्हाला मिळणार नाही असंच की फक्त मग आता आम्ही जर असं जर कागदावर जर काढायचं म्हटलं तर मग मी असं म्हणू शकतो मग माझं 3 तारखेचं पत्र आहे मग मी 7 दिवसात आंदोलनाला बसणार होतो मग माझी मदत झाली पूर्ण मी बसू शकतो अजून माझं दुसरं एक पत्र आहे मग अगोदरचं 3 तारखेचं पण त्यानुसार मग म्हणजे माझा काळ पूर्ण झाला आहे मी जुन्या पत्रानुसार मी आता उपोषणाला बसलो असं जर म्हटलं तर हे नवीन तुम्हाला पत्र दिलं आहे त्याच्यानुसार माझी मुदत नाही झाली पण माझं हे जे पत्र आहे पहिलं 3 तारखेचं हे त्याच्यामध्ये पण मी स्पष्ट उल्लेख केला आहे की मी
7 दिवसात तीव्र कारवाई सुरू न झाल्यास आम आदमी विरोधी पंचायत समितीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा माझा उल्लेख आहे. मग 3 तारखेच्या माझ्या अर्जानुसार आज माझे 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. माझी मुदत झाली म्हणजे माझं अगोदरची मुदत माझी पूर्ण आहे. मी अजून पुढच्या अर्ज म्हणजे पुढचा जो अर्ज आहे त्यानुसार मी आज उपोषणाला नाही बसलो. मी साहेबांचं काय म्हणणे पाठीमागच्या ह्याच्यानुसार मी बसलेलो आहे. असं म्हणून या 30 तारखेला आपण अहवाल देऊ त्यांना. अहो आत्ताच्या नवीन पत्राची मुदत तुमची नाही संपली, पण जुन्या पत्राची मुदत संपली ना. नाही पण आम्ही तुम्हाला पत्र दिले ना 18 तारखेला. बरोबर आहे. तुम्ही त्याच्यात उल्लेख काय केला तुम्ही कुठल्या पत्राला अनुसरून काढले तर 9 तारखेच्या पत्राला अनुसरून काढले, 3 तारखेच्या पत्राला अनुसरून काढले. तिने अनुक्रमात टाकले. तिन्ही पत्राचं एकत्र दिले तुम्हाला. तसं नाही म्हणत त्यांनी जे पत्र जे काढले ते आपल्याला काय म्हणणे त्यांनी प्रशासनाकडे जे आलं त्याच्यानंतर पुढे त्यांनी जी कारवाई केली त्याच्याकडे 10 दिवस प्रशासनाकडे आलेलीची तारीख ते म्हणतात ते बरोबर आहे. त्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे की तुमच्या 9/6च्या पत्रानुसार 9/6च्या पत्रानुसार ते केलेलं आहे. पण 3/6चं पण देखील माझं एक पत्र आहे असं मी म्हणतोय. मग माझे जर जुन्या पत्रानुसार जर म्हटलं तर माझी मुदत पूर्ण झाली हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? नाही ही तुम्ही दिलेली मुदत आहे. पण आम्ही तुम्हाला काय म्हणलं आहे की एवढ्या दिवसात करतो त्या सगळ्या पत्राचं. काहीतरी लेखी द्या ना तुम्ही. काहीच लेखी द्यायला तयार होत नाही म्हणजे तुम्ही नक्की कारवाई करणार का किती मोठा प्रश्न पडायला. 20 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार आहे याच्यावरची कारवाई असं तरी लिखी काहीतरी लेखी द्या ना मला काहीतरी. आम्ही असं उठायचं का असं जायचं का? ठीक आहे तुमच्या शब्दात आम्ही मान ठेवतो म्हणता आम्ही उठतो त्याच्यावर काय नाही तुम्ही थोडं तरी द्या ना काहीतरी राहिली लेखी काहीतरी एखादं उत्तर जर असेल या प्रकरणात करतो असं काय केलं तुम्ही आज उद्या जर आम्हाला जर विचारलं पूर्ण पार्टीला वरती पत्र पाठवले आहे त्यांनी जर विचारलं ह्याच्यावरती काय झालं कसा उठला तुम्ही म्हणजे जे आमच्यावरती आरोप केले गेले सेटलमेंट आहेत किंवा पडतोस आहेत म्हणजे त्या सिद्ध करून टाकू का आम्ही तुमकडून? तसं नाही म्हणजे पण जे उठणार तुम्ही जर तुमचं पत्रच नाही घेता जर इथून उठणार तर आरोप सिद्ध होण्याचे लक्षणच आहेत नाही. काहीतरी मानले की त्यांनी उठतो की नाही म्हणतच नाही. साहेबांचं म्हणणं कसं होतं तुम्ही जरा अगोदर बसता दुसऱ्या बसता एक 10 दिवस. हो पण आणि तुमचं पत्र माझं पत्र आल्यानंतर तुमचं पत्र वाचलं. बरोबर आहे. बरोबर मी अगोदर पत्र दिलं होतं की 17 तारखेला कारवाई करा नाहीतर मी आंदोलनाला बसणार आहे. माझं अगोदरचं पत्र. दुसरी गोष्ट सीवरना वगैरे सगळ्यांनी पत्र वारंवार दिलं. सीवरने तर अजून त्यात लक्षच घातलं नाही. सीवर म्हणतात मी खूप पारदर्शकता कारभार पाडतो. त्यांनी आजपर्यंत माझ्या काही पत्राचा विचार केला नाही. या काही पत्राचं मला उत्तर नाही. या काही पत्राला मला रिस्पॉन्स नाही. काहीच नाही. म्हणजे सगळेच अधिकारी असेच का? हा प्रश्न पडण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे काय नक्की अधिकाऱ्यांचं म्हणजे कोणच माझ्या म्हणजे हेच करणार नसेल कोणी दारूच देणार नसेल लक्षच देणार नसेल तर अवघड गोष्ट नाही. माझं म्हणणं काय आहे तुमचं फक्त मला मी इथून उठायला मी नाहीच म्हणत नाही. मी 100% उठतो. मला फक्त काहीतरी लेखी द्या ना. आम्हाला तुम्ही असं मोकळं उठवणार ते सिद्ध करणार. त्यांनी आरोप केलेला आमच्यावरती सिद्ध होत आहेत ना. म्हणजे आरोप पण तुम्हीच करताय आणि आम्ही इथून उठून पण आम्ही जावं असं तुम्हीच म्हणताय. काहीतरी द्या की मला आज तुम्ही मला हे दिलं म्हणून आम्ही इथून उठलो किंवा त्यांना तरी माझं काहीतरी द्या ना मला काहीतरी. काय पत्र येत नाही. ह्या गोष्टीला पत्रात दिली आपण त्याप्रमाणे वेळ लागला असेल ह्या गोष्टी तांत्रिक वाद. जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. स्पष्ट मत आहे आज माझं. तुम्ही ज्यावेळेस कारवाई करा त्यावेळेस मी इथून उठतो आणि आंदोलन स्थगित करतो त्यावेळेस एकतर कारवाई करा किंवा माझ्यासोबत चला मी तुम्हाला तिथे दाखवतो गावामध्ये काय तुमच्याकडे पुरावे नाहीत किंवा तुम्हाला वेळ लागतो नंतर मी दाखवतो तिथं. मी जे चौकशी सांगतो तिथे चौकशी करा. लिगली तुम्हाला पुरावे देतो तिथे चुकीचं आहे तुम्हाला डोळ्यासमोर दाखवून देतो. तांत्रिक अधिकाऱ्यांना पण पत्र देतो का नाही? तांत्रिक अधिकाऱ्यांनी वेळ दिली की दिवसापूर्वी तुम्ही आम्ही सगळे जाऊ. अशी वेळच मिळत नाहीये आणि सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद कधीच मिळत नाही. काय विषय काय नक्की मला कळू द्या जरा. वेळ काढून मला सांगा. या चौकशीमध्ये वेळ काढूपणा चालू आहे आम्हाला एवढंच म्हणायचं. 10 दिवस दिले असताना पहिले 7 दिवस नंतर 10 दिवस. पहिले 7 दिवस दिले आता 10 दिवस दिले. आता 6 15 दिवस होत आलेच. आम्हाला अपेक्षा होती की आतापर्यंत कारवाई होणं गरजेचं होतं.
संबंधित अधिकारी कोण असतील त्यांना बोलवून घ्या, बोलवून घेऊन त्यांच्यावरती काय कारवाई करायची ती करा. अदरवाईज मी तुमच्यासोबत येतो, मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी दाखवतो, तिथे येऊन जाऊन कारवाई करूया. आणि जर तुम्हाला सगळे पुरावे दाखवून जर कारवाई होत नसेल तर मग एक शोकांतिका मग खूप मोठी आहे. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला कोण करतो? कट केलं करतो. चहाच्या संदर्भात साहेब जी काय चौकशी झाली होती त्याचं काय झालं? 8,000 रुपये चहाचं जे तुम्हाला अहवाल मिळेल की तसं चहा तिन्ही अर्जाची चौकशी सुरू आहे आता. फक्त तांत्रिक दृष्ट्या जे आहे की नाही मीटर आणि अंदाजपत्रप्रमाणे गटरचं काम झाले की नाही ही उपाय अभियंताकडून पाहणी करून मग तुम्हाला एकत्रित अहवाल मिळेल. मला विनंती करतो बरं का तुम्ही ऊन लागते आत बसत आत चर्चा करू. अरे साहेब जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असं मी म्हणजे आज ठाम मत घेऊन इथं बसलेलो आहे. कारण तुम्हाला वारंवार अर्ज देऊन सुद्धा तुम्ही एवढंच सांगताय आणि फक्त आश्वासन आणि खोटी आश्वासनं देताय. त्याच्यामध्ये कुठलंही लिगली काही नाही आहे तुमचं. तुमच्या लक्षात गेलं. खोटी आश्वासन ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे. आज खोटी आश्वासनं नको तर लेखी कारवाई द्या. आणि तुम्हाला पुरावे सापडत नसतील तर मी पुरावे देतो. तुम्हाला जिथे पाहिजे ते मला मागतोय मी देतो तुम्हाला आणि प्रत्यक्षात जाऊन देतो. करा स्पीकर ऑन करा. हां हॅलो हां स्पीकर ऑन करा. हॅलो कसं हां राधिकेत बोलतोय का? हो नमस्ते, बोलतोय. हां नमस्ते. आता मी त्या दिवशी एवढी निवांत फोन करा बरं का तुम्ही क्वेश्चन चालते. तुमच्याकडे वेळ पण मागितलेला आहे. नाही नाही वेळ मागितलेला आहे पण प्रत्यक्षात जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत नाही, ऐका ना, थांबा. तुम्हाला जी कारवाईची म्हणणं आहे ना ती कारवाई निश्चित होईल. ज्याला त्याचे अधिकार आहेत, ऑथॉरिटी आहे, ती निश्चित कारवाई करते. तुम्हाला त्याच्यावरती आमची चौकशी सुरू आहे. अजून आमची चौकशी पूर्ण झाली नाही. तुम्हाला त्या दिवशी म्हटलं आमच्या चौकशीला वेळ आला. परंतु मी दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलंय की तांत्रिक अधिकारी आणि त्याचे अभिप्राय घ्यावे. आता तांत्रिक अधिकारी त्याचे अभिप्राय घ्यायला त्याला वेळ लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर हे सगळं तुम्हीच सांगताय की तांत्रिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय घ्या, हे करा ते करा, पण त्याला वेळ लागणार आहे. तुम्ही 7 दिवसाची मुदत कशा द्याव्या तुम्ही हे आम्हाला देताय. पहिले तुम्हाला त्याच्यासाठी जर वेळ लागणार असेल तर तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल ना. पहिला तुम्हाला 3 तारखेला पत्र दिल्यानंतर 7 दिवसांची त्याच्यावर आम्ही तुम्हाला हे केलंय, त्याचंही उत्तर दिलं तुम्हाला. 9 तारखेचं दिलंय. आम्ही काय थांबलेलो नाही त्याच्यामध्ये. नाही मग आतापर्यंत तुमच्या अर्जावरती काहीच केलं नाही. आम्ही थांबलोय, आम्ही शांतपणे बसलोय असं पण नाही. आमचे माणसं तिथं जाऊन 15 तारखेला जाऊन समक्ष चौकशी पण केलेली. आतापर्यंत सविस्तर चर्चा केली. तुम्हाला त्याचं पत्र पण दिलेलं आहे. कारवाई कधीपर्यंत होईल आम्हाला आतापर्यंत आम्ही काय वेगळं करायला पाहिजे? आतापर्यंत कारवाई काय झालेली आहे. नाही, सगळी कारवाई चालू आहे. तुम्ही जे जे अर्ज दिले त्याच्यावरती कारवाई सगळी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आम्हाला बेचीत करू नका. दप्तरशील करावं आमच्या अपेक्षा. पंचायत समितीच्या समोर बसतो म्हणजे पंचायत समितीची बाजू करताय हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट आज मी आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे हे पत्र दिलेलं असताना देखील तुम्ही बाहेर करू नका म्हणून तुम्हाला विनंती पण केलेली आहे. नाही केलेली आहे, त्याचं कारण पण दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे तरी सुद्धा तुम्ही तरी देखील बाहेर गेलेला आहात, आज उपस्थित नाही. बाहेर गेलो, माझं हे शेड्यूल आहे. आज मला नायगावच्या स्मारकाचे दस्त करायचे. बाहेर गेलो म्हणजे मी काय असं म्हणजे पळून वगैरे गेलो नाही तिथं. रिक्षा मला आदेश आहेत म्हणजे जिल्ह्या कार्यालयाचे. तुम्ही आज एकतर विनंती आहे नोडल ऑफिसर म्हणून नायगाव स्मारकाच्या जमीन संपादनासाठी त्याचे दस्त आहेत. मला दस्त करायचे आज 3 दस्त. ते सगळे शेतकरी येऊन थांबलेत. बरं ठीक आहे, तुम्ही येईपर्यंत इथे बसतो, तुम्ही आल्यानंतर चर्चा करू. मला एक लेखी पत्र द्या, कारवाई कधीपर्यंत करणार आहे काय त्यावेळेस मग. तुम्हाला दिलेले लेखी पत्र दिले तुम्हाला पुन्हा मी सांगतो तुम्हाला परत एकदा नाही 10 दिवस त्या पत्रामध्ये तुम्ही 10 दिवस वेळ लागेल असं स्पष्ट केलेलं होतं. कारवाई दिली ना 10 दिवस बोलले ना. 8 तारखेचं पत्र आहे, आज 10वा दिवस आहे. 8 तारखेचं पत्र आहे ते मला मिळालेलं. नाही 8 तारखेला 8 पासून पुढे बोलले ना 10 दिवस.
हा तर ते सोडून द्या त्याच्यामध्ये. आपली कधी चर्चा झाली वर 3 दिवसापूर्वी आपली चर्चा झाली. हा ना, मग पत्र तुम्ही जे काढलेलं आहे ते पत्र मला 8 तारखेला पत्र काढलेलं आहे. आजचा 10वा दिवस आहे. नाही असू द्या ना, 8 तारखेला पत्र तुम्हाला जरी काढलं असेल, मध्ये सत्या गेलेलं आहे. मग तुम्ही ते आपलं सगळे दिवस पण पहा ना. हा 3 दिवस शनिवार रविवार आमचा सगळा स्टाफ आम्ही परीक्षेसाठी वापरलेला आहे. 8 वेळा दिले आपण. शनिवार रविवार एमपीएससीच्या परीक्षेला सगळा माझा स्टाफ वापरलेला आहे. वहिनी आम्हाला परीक्षेचं सेंटर होतं. 2 दिवसांनी सलग तिथं जात होतो. आम्ही काय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू असं पत्र. चौकशी कुठंतरी लांबवली, कुठंतरी जायला दुर्लक्ष केलं, असं काहीच नाही. चौकशी किती दिवसात पूर्ण? चौकशी किती दिवसात होणार आहे ना तुमची? मला त्याचं एक पत्र द्या. ह्या तारखेपर्यंत मी कारवाई करतो. लेखी दिले ना तुम्हाला पत्र. किती दिवसामध्ये तुम्ही आता आज सांगता आज 10वा दिवस आहे, मी मग सांगतोय तर तुम्ही म्हणता की सुट्ट्या आल्या. मग तुम्ही मला एक तारीख द्या की ह्या तारखेला आम्ही कारवाई करू. हे बघा, मी तुम्हाला लेखी उत्तर दिलेले. अहो मी काय सांगतो तुम्हाला, तुमची जी तारीख आहे कार्यालयाची वस्तुस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्याकडे एकतर स्टाफ कमी आहे. मला स्पष्ट एक पत्र असं द्या की ह्या तारखेला आम्ही कारवाई करू. आणि जर त्या तारखेला करू आम्ही कारवाई. हां त्या तारखेला जर त्याची माहिती आहे ना पत्रामध्ये, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अहवाल देऊ. कोणवर त्याच्यामध्ये चालतं? तुमची काय मागणी आहे, ते सगळे आम्ही तुम्हाला कागदपत्र करून द्यायला किंवा त्याच्याशी काय रिलेटेड आहे त्याचे माझ्या अधिकाऱ्यांची सगळं करणार. बरं, आता यांच्यावरती कारवाई करायचा अधिकार कोणाचा? काय यंत्रणा ठरवेल ना, म्हणजे जर ते समजा त्याच्यामध्ये सरपंच असेल तर सरपंचावरती मला कारवाई करण्याचा अधिकार नाही. ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवकाचा रिपोर्ट करण्याचा मला अधिकार आहे. मी रिपोर्ट करणार ग्रामसेवकाला. नाही मग यांच्यावरती कारवाई करायचा अधिकार नक्की कोणाला? शिव जर आमचा जर यंत्रणेचा कर्मचारी असेल तर त्याला नियुक्ती अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे अधिकारी बरं सरपंच असेल समजा त्याच्यामध्ये काही दोषी तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार 39 खाली कलेक्टर आहे. थांबा की दादा. तुम्ही काय करताय बरं का, तुम्ही ते समजून घ्या. मी पण त्या दिवशी नाही का आणि म्हटलं तुम्ही माझ्याकडं एका दिवशी आपण बसू. आम्हाला लेखी आश्वासन द्या. जी काही कारवाई फोटोच काढ. हे जर स्वीकारलं ना तर ह्याच्यामुळे तुम्हाला गुन्हे करायला गुन्हा नोंद करायला सोपं झालं ना. ह्याच्यामुळं माझ्यामुळं काय झालं की महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पण काय झाला, कुठलंही आंदोलन म्हणजे असं घोषणाबाजी नाही आहे, काय नाही, तुमच्या कार्यालयात अजून प्रवेश नाही आहे. तुम्हाला प्रश्न काय निर्माण झाला सुव्यवस्थेचा? हे वाक्य टाकायची गरजच नाही ना. नको ते वाक्य कशासाठी टाकतंय? कट करून टाकू. तसं नाही, नको ते वाक्य टाकू नका. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, मला जे पत्र देणार आहे ना ते तुम्ही जेवढा वेळ लावलाय आणि परत अजून फिरून तेच केलं. मी काय सांगतो तुम्हाला, मला चहाचं पत्र वेगळं द्या, चहाची कारवाई आम्ही करतो. आणि दुसरी गोष्ट बाकीची जी कारवाई तुमची जी आहे पुढची कारवाई तांत्रिक कारवाई जी आहे का नाही, नंतर तुम्ही परत काय केलं, आम्ही 10 दिवसात कारवाई करू. मला तारीख टाका म्हणतोय मी तुम्हाला, मला काही पण तारीख द्या. परत तेच कशाला देताय मला? का सगळ्यांना त्रास देताय तुम्ही? म्हणजे मला पण त्रास, हा तुम्हाला पण त्रास, ह्यांना पण त्रास. 10 दिवस नका ना टाकू, तारीख द्या टाकून. तुम्हाला काय टाकायचं तारीख टाका. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झालेला असेल तर तो काय झाला, मी तुम्हाला घोषणाबाजी केली का, कुठली घोषणा केली का, तुमच्या कार्यालयात आतमध्ये शिरलो आहे का, तुमचं मी कामकाज बंद पाडले सकाळपासून, म्हणजे काय केलं तर दाखवा ना मला. काहीतरी पत्र नाही स्वीकारणार मी. तर अशी काही पत्र तुम्ही द्यायचं मी स्वीकारायला नका. काही पत्र असं द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डायरेक्टच म्हणजे ते माझ्याकडून सही घ्यायला म्हणजे मग आमच्या कारवाई करायला नकोच की तुम्ही. बदल करता येईल की तुम्हाला आपले वाक्य खटक नाही असं म्हणलं असं चाललं असतं. मग आम्ही करतो असं म्हणलं चाललं असतं.
चालते म्हणजे एवढं शांततेत करून सगळं करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून टाकला तुम्ही, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? साहेबांनी प्रशासनापासून टाकली तेवढं बदल करता येईल. मला आणि दुसरी गोष्ट, मला तारीख टाकायची 10 दिवस करून टाका पाहिजे. ऐका की साहेबांचं म्हणणं काय आलं, 10 दिवस संपल्यापूर्वी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आणि पत्र देऊन 11 तुम्ही ती पत्र दाखवा आणि ती साहेब तुम्हीच परत येणार. असं ते की परत मी जर इथे जर बसलो आज तर परत मला काय म्हणायचं नाही 22 तारखेला. काय ते पिढू साहेब विषय आहे का 10 दिवस मुदत दिली 10 दिवसात तसं नाही ते तुम्हाला आज काय पाहिजे होतं? तुम्ही आज इथं बसला बरोबर. त्याचं तुम्हाला बसला इथं सिद्ध झालं की नाही मी तुम्ही? ही केलंय म्हणून तुम्हाला पत्र पाहिजे होतं, आहे का? 21 तारखेला तुम्ही नाही ऍक्शन घेतल्यानंतर 21 तारखेला नाही इथं लिहिलंय 11/6/2026 10 दिवसाची तारीख मागितली 10 परत तसं नाही, पण परत काय ते काम ही नाही कारणं काढतात. नाही होणार की थोडंफार मागं पुढं होणार. आता तुम्हाला वेळ पुढे जाणार तुम्हाला सांगतो इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंवा होऊ शकला किंवा शकेल म्हणून होऊ आम्ही- शकतो म्हणून आणि आपलं बाकी इथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं. हां, तुम्ही जर असं जर केलं तर ते मोकळी जागा कारवाई करायला. नाही की तुम्ही या इथे थोडे मिनिटं. बोला डायरेक्ट बाईटच घ्यायची तुम्ही नाही, त्यांनाच बोलायचं. आम्ही कुठली मागायची? तुम्ही सांगा की बाबा माघार एक घेतो फोटो का? घेऊ का? हो, फोटो काढू द्या आम्हाला. एक मिनिट फोटो घेऊ द्या. एकच सेकंद. काउंटर आहे काउंटर आहे परफेक्ट. ओके. बाईट घेतो तुमची. निवेदन काय आहे तुमचं? पॉझिटिव्ह त्यांचं करणार त्या दिवशी मित्र आले त्यांचं केली. सांगा की तुम्ही सांगा. बोला की. आता हे जे आपण सकाळपासून जे उपोषणाला मी बसलेलो होतो, तसंच ठिय्या आंदोलन म्हणून एक आंदोलन केलं होतं, परंतु त्यामध्ये त्यांनी कारवाईची जी मागणी केली, आपण मागणी केली होती, त्याचं त्यांनी सकाळी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे, ते उत्तर पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही दिलेलं पत्र जे होतं ते 11/6/2026 रोजी दिलेलं पत्र होतं आणि त्याच्यानंतर 10 दिवसांमध्ये आम्ही कारवाई करू असं त्यांचं उत्तर आहे आणि अजून 10 दिवस पूर्ण झालेले नाहीत असं त्यांच्या ह्या पत्रामधून नमूद केलेलं आहे. तरी पण 11/6ला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये 10 दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे कारवाई करू, म्हणजेच 21/6/2026 पर्यंत ते कारवाई करण्यास त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. तर बघूयात आपण नंतर ते काय कारवाई करतायत, आपल्याला 22 तारखेला समजेलच. आणि 22 तारखेला जर नाही समजलं तर हे आंदोलन आहे असंच स्वरूपात परत फिरून फक्त आत्ता ज्या पद्धतीने होतं त्यामध्ये आपण कुठेही उल्लेख केलेला नव्हता. तर आता मी आता स्पष्टपणे आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सगळ्यांना सांगू शकतो की मी हे जे आंदोलन आहे ते नंतर जे करणार आहे, जर कारवाई नाही झाली तर ते आंदोलन मी भर उन्हामध्ये आणि याच जागेवरती बसून करणार आहे. त्यावेळेस पाऊस असो किंवा ऊन असो जे काही असेल त्या स्वरूपात मी ते आंदोलन स्वीकारणार आहे तिथे.